भगवते रामकृष्णाय। निरञ्जनं नित्यमनन्तरूपं भक्तानुकम्पा धृतविग्रहं वै ईशावतारं परमेशमेद्यं तं रामकृष्णं शिरसा नमामः। श्री रामकृष्ण कथामृत अध्याय 31। श्री गणेशाय नमः। नमो भगवते रामकृष्णाय। श्री रामकृष्णा प्रभुवरा, जय जय श्री जगदाधारा। नमन माझे ज्ञान भास्करा, भक्ती सागरा दया घना। जाणत सती श्री ठाकुर, नरेंद्र घेऊनी नर शरीर। कशाला आला पृथ्वीवर, अधिकार काय असे त्याचा। अद्वैत तत्वाचा उपदेश, करावयाला योग्य पुरुष। अष्टावक्र संहितादी खास, देती तयास वाचावया। रामकृष्णांच्या आग्रहावरून, ग्रंथ तर काढिले वाचून। परंतु म्हणे हे प्रतिपादन, विलक्षण मजला वाटतसे। या ग्रंथातील विषयात, नास्तिकता असे ओतप्रोत। जन्म मरणशील पदार्थ, आपण समस्त परमेश्वर। उत्पन्न केलेला जो जीव, म्हणे मी उत्पन्न करता शिव। याच्यापेक्षा अधिक गर्व, जगात कोणता असू शके। ऋषींची डोकी फिरली म्हणून, ठेविले असावे असे लिहून। नाही तर यापेक्षा महान, अपमान कोणता ईश्वराचा। मग ठाकूर म्हणती अरे, तुझ हे पटत नसेल सारे। तर तू मानू नकोस खरे, परी का निंदिसी ऋषींना। ईश्वराच्या स्वरूपाची इति, करू नकोस अशा रीती। प्रार्थना करिता तुझ प्रती, येईल प्रत्यय स्वरूपाचा। ज्याचा तुझ येईल अनुभव, त्या रूपावर विश्वास ठेव। ऐकुनी बाबांचा बोध सर्व, उपहास करावा नरेंद्राने। परी बाबांना येईना राग, म्हणती तयाला पडेल उमग। धर्मतृष्णेचा प्रबल आवेग, अंतरी तयाच्या वसतसे। नरेंद्रवर विश्वास पूर्ण, की हा पुरुष असे महान। सद्धर्माचे पुनरुत्थान, कराया भूवरी जन्मला। मंदिराच्या परिसरात, प्रतापचंद्र हाजरा राहात। बराच वेळ जप ध्यानात, घालवित असे दररोज। तयाची सांपत्तिक स्थिती, फारच खालावली होती। तयास वाटे ईश्वर भक्ती, करुणी संपत्ती मिळवावी। ईश्वरापाशी तोटा नाही, प्रार्थना करुणी मागता काही। धनवैभव इच्छिता देई, लवलाही तो भक्ताला। तयाची भक्ती असे सकाम, ठाकूर म्हणती करी निष्काम।
परी बाबांचा हितबोध परम न रुचे हाजरा महाशया. रामकृष्णांचे घ्यावया दर्शन अमित लोक येती दुरून. आपणाकडेही तसेच जन यावे हाजरा इच्छितसे. यास्तव तेथे येती जे जन तयांवर छाप बसावी म्हणून. वेदांताच्या 4-2 गप्पा हाजरा मारितसे. शिष्यास सांगती रामकृष्ण ऐकू नका तयाचे वचन. दिशा भूलतो देईल करून यास्तव सावध तुम्ही असा. नरेंद्र करीत असता भाषण हाजरा ऐके लक्ष देऊन. नरेंद्रची मर्जी म्हणून बसली होती त्याच्यावर. पाश्चात्य तत्वज्ञांचे मत येतसे दोघांच्या चर्चेत. परंतु दोघांच्या विवादात हाजरा हार खात असे. नरेंद्रास सांगती गुरुदेव जीव ब्रह्माचा एक भाव. नरेंद्रने ऐकिले सर्व तथापि पटेना तया प्रती. हाजराच्या कडे जाऊन अद्वैत मताचा उपहास करून हाजरास नरेंद्र करी कथन केवढी विलक्षण गोष्ट ही. काय तर म्हणे हे घरदार नदी पर्वत वृक्ष मंदिर. तुम्ही आम्ही सर्व ईश्वर कधीतरी शक्य असे काय. पशुपक्षी नरसरिता सागर आणि जलचर खेचर भूचर सर्वच असती परमेश्वर. किती विचित्र गोष्ट असे. नरेंद्र या परी करिता कथन दोघे हसले खो खो करून. भावावस्थेत रामकृष्ण ऐकती हसणे दोघांचे. धोतर बगले खाली घेऊन बाहेर आले रामकृष्ण. म्हणती तुम्ही दोघे जण काय भाषण करता रे. ऐसे हसत हसत म्हणून नरेंद्राच्या जवळ येऊन समाधी मग्न रामकृष्ण करीती स्पर्श नरेंद्राला. सांगत असे नरेंद्रनाथ ठाकुरांचा स्पर्श अद्भुत. भावांतर मम झाले क्षणात अकस्मात घडला चमत्कार. मला खरोखर आले दिसून ब्रह्मांडात ईश्वरा वाचून. एकही पदार्थ नसे अन्य ईश्वर सर्वत्र संचलेला. पाहावे ठरविले मनासी किती वेळ टिकते स्थिती अशी. तथापि अवस्था त्या दिवशी किंचित नाही कमी झाली. नंतर परत आलो घरास तेथेही तेच दिसे दृश्य. ताट भात भाजी रस दिसे ईश्वर सर्व काही. करणारा मी भोजन पात्रात्र जे जे वाढिले अन्न. प्यावयाला दिलेले जीवन सर्व भगवान दिसत असे. घास घेतले 1-2 पुढे अशक्य झाले जेवण. आई बदली न घेता भोजन स्वस्थ का असा बसलास. पुनरपी येऊनी भानास आणखी घेतले 2 घास. इच्छाच होईना मनास अन्न सेवन करण्याची. सर्वदा मनाला वाटावे ईश्वरमय हे असे आघवे. जणू भूताने पछाडावे दुसरा विचार येत नसे.
चालत असता रस्त्यातून दिसता गाडी येई पुढून बाजूस भावे न इच्छी मन ईश्वरमय हे विश्व दिसे वाटे काय आहे हरकत गाडीत आणि आपुल्यात भेद नाही यत्किंचित ईश्वर भासत चोहीकडे हात पायही पडले ढिले तृप्ती नसे जरी कितीही भक्षिले वाटे मी तर नसे भक्षिले सेविले दुसऱ्या कोणीतरी चार घास खाण्यास बसावे तव निद्रेने पछाडावे पुन्हा उठावे पुनरपि खावे असे चालावे सर्व काळ कधी इतुके खावे फार न ठेवावा काही सुमार परंतु उदरात अणुमात्र नवल बिघाड होत नसे ऐसी अवलोकुनी स्थिती आईच्या मनाला वाटे भीती म्हणे काय होते तुझ प्रती का न सांगसी स्पष्टपणे काय होतसे टाक सांगून भयभीत झाले तिचे मन तिला वाटे वाचणे कठीण नरेंद्र अशा अवस्थेत असासे सर्वात्मक भाव कमी होता वाटे रूप नाव स्वप्न भास हे जगत सर्व मिथ्या सकळ पदार्थ हे रेल्वेचे लोखंडी रूळ न कळे खरे वा स्वप्नातील बळे आपटावे भाळ खरे वा खोटे पहावया हाता पायात नसे शक्ती अर्धांग वायूची वाटे भीती ऐसे कितीतरी दिवस जाती भाव हळूहळू मग गेला तेव्हा कळले अद्वैत भाव तयाचा थोडासा अनुभव देती दयाळू श्री गुरुराव तर मग भाव हा खोटा नसे मग त्या दिवसापासून संशय रहित झाले मन अद्वैत तत्व सत्यपूर्ण पटले प्रत्यक्ष स्वानुभवे एकदा मित्रांच्या समवेत फिरत असता नरेंद्रनाथ फार फार होती खुशीत स्वारी आज नरेंद्रची रामकृष्णांच्या संगतीत अनुभव जे जे झाले प्राप्त तयातील काही मित्रांप्रत सांगत होता नरेंद्र आपुल्यावर केवढा महान परिणाम गेला असे होऊन सांगतसे त्याचे वर्णन तल्लीन होऊनी सुहृदयासी मग गायले एक गान प्रेमधन वाटतो चैतन्य या रे सकळ जन घागरी भरुनी होती तसे घागरीने ओतता सतत प्रेम साठा नाही संपत तयाच्या प्रेम प्रवाहात असे वाहत सर्व काही गाणे गायले ते घोळून स्वतःसी मग करी भाषण खरोखर लयलूट मांडली जाण गौरांग देवे प्रेमाची कोणास वाटतो प्रेम भक्ती कोणास देतसे ज्ञानमुक्ती केवढी अद्भुत असे शक्ती वाटतो प्रेम श्री गौरांग काल रात्री कडी लावून बिछाण्यावर पडलो येऊन इतुक्यात केले आकर्षण शरीरात असे जो तया प्रती आकर्षिले कलकत्यास उपस्थित केले दक्षिणेश्वरास
कितीतरी वेळ तिथे उपदेश ज्ञानदान केले प्रेम भरे. उपदेश केल्यावर तेथून केली परत पाठवण, घरास पोहोचविले फिरून केवढी अद्भुत शक्ती असे. दक्षिणेश्वराच्या गौरांगाला जे काय येई तयाच्या मनाला, करिता येतसे ते तयाला अगम्य सामर्थ्य त्यांचे असे. कलकत्त्यास कोठे माझे घर, कोठे दक्षिणेश्वरचे मंदिर, कसे मजला केले हजर अपार सामर्थ्य ठाकुरांचे. विचार करिता करिता मन होऊनी जातसे आश्चर्यमग्न, नम्रत्वे मग होतसे लीन पदांबुजी रामकृष्णांच्या. धर्म जिज्ञासेच्या भरात नरेंद्र वाचन करी बहुत, पाश्चात्य तत्वज्ञांचे ग्रंथ वाचुनी टाकिले तयाने. डेकार्टचा अहंवाद, ह्युमबेनांचा नास्तिकवाद, स्पिनोझाचा चिद्वस्तुवाद, उत्क्रांतिवाद डार्विनचा. अज्ञेयवादी स्पेन्सर, फिक्टे, कांट, शोपेनहॉवर, मिल, हेगेल यांचे अपार ग्रंथ वाचले नरेंद्रने. शरीर रचना कळावी म्हणून मेडिकल कॉलेजात जाऊन, व्याख्याने तेथील ऐकून बहुश्रुतता प्राप्त केली. एवढा भारी खटाटोप करून तयाला पक्के आले कळून, ईश्वर प्राप्ती द्यावया करून ती मते असती असमर्थ. तयाला हे कळल्यापासून अधिकच अशांत झाले मन, परंतु अनुभव घेतल्या वाचून न ठेवी विश्वास कोणावर. रामकृष्णांच्या आध्यात्मिक परीक्षिल्या अवस्था अनेक, परंतु सद्गुरु अलौकिक केले निरसन संशयांचे. न करीते संशय निरसन तर संशयात त्याचे मन, कोठे राहते भटकून कोण कसे सांगू शके. रामकृष्णांनी दिधली ग्वाही ईश्वराला पाहता येई, स्पर्श सुद्धा करिता येई, बोलणे ऐकता येत असे. ईश्वर रूपे असती अमित हे जरी न मानिसी सत्य, तरीही काही नाही हरकत परंतु श्रद्धा असू द्यावी. की जगताचा नियामक कोणी तरी आहे एक, कसा असे तो नसे ठाऊक, यास्तव प्रार्थना करावी. न कळे मज तू कसा कोण, मला तूच दे समजावून. अंतर्यामी असे भगवान प्रार्थना ऐकतो भक्ताची. तोच संशय करुनी छिन्न दाखवील स्वरूप भगवान, परिसुनी ऐसे आश्वासन शांत झाले मन नरेंद्राचे. वडिलांच्या होते मनात वकील भावा नरेंद्रनाथ, लग्न उरका वयाचा बेत मुली पाहणे आरंभिले. त्या दिवसात रामकृष्ण नरेंद्रच्या घरी जाऊन देती तयाला उत्तेजन, साधन भजन करावया. कळता तयाचे ठरविती लग्न, बेचैन झाले रामकृष्ण. वाटे संसारी जना समान, साधारण जन होईल हा.
वडिलांचे मन दुखेल म्हणून कदाचित नरेंद्र करील लग्न, अशी भीती मनी वाटून गडबडून गेले श्री ठाकूर. ते सांगती नरेंद्रा लागून 12 वर्षपर्यंत पूर्ण, ब्रह्मचर्याचे करिता पालन मेधा नाडी उघडतसे. बुद्धी अतिशय होऊनी तीक्ष्ण, सूक्ष्म विषयांचे करी आकलन, अशा बुद्धीचे साह्य घेऊन ईश्वर प्राप्ती होऊ शके. ऐसा बोध करीती तयाला आणि प्रार्थिती जगन्मातेला, माते माझ्या नरेंद्रला संसारात जखडू नको. अंबा देई आश्वासन, होणार नाही त्याचे लग्न, ठाकूर पावले समाधान, चिंता समूळ निमाली ती. नरेंद्रनाथ करी कथन संन्याशाची संगती लागून, मीही संन्यास दीक्षा घेईन ऐसे वाटे वडिलाला. यास्तव पुष्कळ खटपट करून ठरवू पाहती माझे लग्न, परंतु समर्थ रामकृष्ण इच्छा बलवती त्यांची असे. त्यांच्या इच्छे विरुद्ध जाऊन कैचे सफल होती प्रयत्न, काही क्षुल्लक कारण घडून लग्न मोडूनी जात असे. रामकृष्णांच्या सहवासात दिवस लोटती आनंदात, साध्या साध्या ही गोष्टीत वितरती अत्युच्च शिक्षण. कोणाचेही न दुखविता मन, दोष देती ते दाखवून, लहान साही दिसता गुण प्रशंसा करुनी वाढविती. वासने माझी सापडून न बिघडो कुणाचे जीवन, यास्तव शिष्याचे आचरण बारकाईने निरीक्षिती. परी कोणाला येईना कळून की बाबा देतात शिक्षण, दिसतसे वर्तन साधारण असामान्य कौशल्य बाबांचे. पंचवटीत शिष्य जमती, ध्यान धारणा तेथे करीती, अनेक खेळ तेथे खेळती, गप्पाही चालती त्या ठाई. तेथे येताच रामकृष्ण आनंदाचे उठे तुफान, कधी कधी स्वतः पाक करून शिष्यजन जेवती त्या ठाई. एक दिवस नरेंद्रनाथ स्वयंपाक असता करीत, ठाकूर येऊनी अकस्मात, म्हणती भोजन घेईन मी. जाणत होते सर्वजण ब्राह्मणाने शिजविता अन्न, रामकृष्ण करीती ग्रहण अन्न अन्यांचे न सेविती. यास्तव तयांच्या साठी वेगळी व्यवस्था होती केलेली, परी ते म्हणती यावेळी हेच अन्न मी खाणार. नरेंद्र सत्वगुण संपन्न त्याच्या हातचे खाता अन्न, दोष नसेच ऐसे म्हणून करीती भोजन आनंदे. दिवस जाती आनंदात, परी पुढे घडले विपरीत, नरेंद्रच्या पितया प्रत अकस्मात जाहली देवाज्ञा. विश्वनाथ बाबूने धंद्यात पैसा मिळविला होता बहुत, स्वभाव खर्चिक अत्यंत मागे शिल्लक काही नसे. उत्पन्नाचे नसे साधन,
खर्च तसाच होतसे म्हणून कुटुंबावर फार दारुण प्रसंग ते धवा ओढवला. बीएच्या परीक्षेप्रत बसला होता नरेंद्रनाथ. कुटुंबची पडले पेचात सकळ मिळकत थांबली. नरेंद्र असूनही धैर्यवान किंकर्तव्य मूढ गेला होऊन. सर्वत्र अंधार येई दिसून उपाय सुचेना तया प्रती. कोठेचा करी मिळावी म्हणून नरेंद्रनाथ करी प्रयत्न. न दिसे मिळेल ऐसे चिन्ह 3-4 महिने लोटले. तयाच्या कुटुंबाची स्थिती अधिकच खालावली होती. रामकृष्ण हळहळ करीती म्हणती काय प्रसंग हा. सांगती जो येई तयास नोकरीस लावा नरेंद्रास. आश्चर्य वाटे सकळास रामकृष्णांच्या म्हणण्याचे. स्वतः विषयी रामकृष्ण असूनही अत्यंत उदासीन. नरेंद्राविषयी वसे महान आस्था तयांच्या अंतरी. नरेंद्र अत्यंत स्वाभिमानी रुचत नसे हे तयाच्या मनी. म्हणे यः कश्चित मी असुनी काय तुम्ही हे चालविले. आपुल्या सारख्या निस्पृहा प्रत तोंड वेंगाडणे नाही शोभत. आपण सदैव काढता सांप्रत गोष्ट माझ्या नोकरीची. नरेंद्रचे ऐकुनी वचन अश्रूंनी भरून आले नयन. बाबा म्हणती झोळी घेईन गरज पडता तुझ्यासाठी. एवढी गोष्ट काढावयाला काय कमीपणा आहे मजला. माझी काहीही करावयाला तयारी असे रे तुझसाठी. नरेंद्रावर एवढे प्रेम ठाकूर करीती अकृत्रिम. तयांचा संबंध अप्रतिम निष्काम प्रेम ठाकुरांचे. सांगत असे नरेंद्रनाथ चाकरी मिळविण्या त्या दिवसात. हिंड हिंड हिंडुनी उन्हात हताश होऊनी परतावे. नोकरीसाठी इतुके हिंडून मिळावयाचे दिसेना चिन्ह. अत्यंत निराश मन होऊन विचार चक्र सुरू होई. दरिद्र्यासाठी नसे संसार याचा करता नसावा ईश्वर. सैतानाची रचना समग्र असावी ऐसे वाटतसे. साह्य करण्यास असती अधीर तेच आता पळती दूर. दाट संबंध असूनही नर मुद्दाम टाळू लागले. एकदा ऊन असता प्रखर हिंडता थकुनी गेले शरीर. पायास फोड आले फार सावलीत क्षणभर बैसलो. ते धवा माझ्या बरोबर 1-2 होते मित्र. मजला यावा म्हणून धीर एक मित्र गाऊ लागला. देवासे अति दयाघन तुझे दुःख करील निरसन. वेदना झाल्या ते ऐकून घराची स्थिती आठवली. घरी आई भाऊ बहीण तयांची अवस्था अतीव दीन. तयांची येऊनी आठवण एकदम मी ओरडलो. उदर भरण्याची नसता जाड अशी गाणी वाटती गोड. ज्यास मिळेना अन्न धड त्यास असे हे वेळ
वेडावणे. माझा तो भडीमार ऐकून बिचारा मित्र झाला खिन्न. कशी तयाला यावी कळून माझ्या मनाची अवस्था. नरेंद्र प्रातः समयास समजून देता कोणास. पुरेसे अन्न खावयास आहे काय पाहातसे. घरात पुरेसे नसता अन्न देतसे आईला सांगून. एका मित्राकडे भोजन आज मजला करायचे. लगेच मग बाहेर पडून खाई पैशाचे पोहे घेऊन. कधीतरी उपाशीही राहून नरेंद्र दिवस काढीतसे. दुःखात एवढे सुख होय ईश्वर आहे मंगलमय. याविषयी कधीही संशय मनात नाही उद्भवला. नरेंद्र प्रातः काळी उठून प्रथम करीतसे नामस्मरण. एकदा आई ते ऐकून म्हणाली कारट्या पुरे कर. अगदी बाळपणापासून करीतोस भगवान भगवान. त्यानेच दशाही दिली करून ते शब्द झोंबले नरेंद्राला. त्याच्या मनात येई विचार देव असे का खरोखर. काकुळतीची प्रार्थना ईश्वर कसा ऐकत नाही मग. ईश्वरचंद्र विद्यासागर म्हणती जर दयामय ईश्वर. तर त्याच्या सृष्टीत अपार दुःख दारिद्र्य का असावे. या परी विचार मनी येऊन संशयग्रस्त झाले मन. कोणतीही गोष्ट चोरून ठेवणे न ठावे नरेंद्रला. म्हणे जगतात ईश्वर नाही आणि जरी तो असलाही. तथापि अर्थ नसे काही आळविण्यात तया प्रती. मग उघड उघड ही गोष्ट जनात बोलू लागला स्पष्ट. ज्याची ज्याची होतसे भेट त्यास तो सांगू लागला. मग बोलू लागले लोक नरेंद्रनाथ झाला नास्तिक. अधपतन पाहण्यास अनेक येती भक्त ही ठाकुरांचे. तयाची अशी अवस्थाहीन पाहण्यास येता भक्तजन. वाद विवाद त्यांच्याशी करून सांगतसे नसे परमेश्वर. तयास वाटे हे भक्तजन आपुले झाले अधपतन. याची खात्री जाता पटून करतील कथन ठाकुरांसी. वाटे नरेंद्रच्या मनात मानवाच्या मतास किंमत. काय आहे या जगतात कळू द्या श्रीरामकृष्णांना. रामकृष्णांचे वाईट मत झाले तरीही नसे हरकत. प्रत्यक्षात घडले विपरीत कळता वार्ता ठाकुरांना. प्रथम सर्वांचे परिसून काही न बोलती रामकृष्ण. आपुले मत न करीती कथन करीती उपेक्षा वार्तेची. तथापि जेधवा भवनाथ ठाकुरांकडे गेला रडत. बदला न वाटले स्वप्नात अधपात होईल नरेंद्राचा. एकदम त्याच्या अंगावर ओरडून म्हणाले ठाकूर. गप्प बसा तुम्ही अज्ञानी नर. न कळे काही तुम्हा प्रती. जगन्माता सांगते मजला
नरेंद्र कधीही कुमार्गाला लागणार नाही यास्तव त्याला दोष पुनरपी देऊ नका. तुम्ही कोणीही मज लागून पुन्हा जर असे कराल कथन तर कधीही तुमचे वदन पाहणार नाही समजावे. बाबांना नरेंद्रचा उज्ज्वल दिसतसे भूत भविष्य काळ शंका सुद्धा कशी येईल नरेंद्राबद्दल तया प्रती. रामकृष्णांच्या दर्शनापासून अनुभव जो मिळाला महान त्यामुळे नरेंद्रचे मन स्वीकारू शकेना नास्तित्व. ईश्वर नसेल जर जगतात तर काय अर्थ संसारात. कशासाठी असावे जिवंत वाटे असावा परमेश्वर. येवोत दुःख कष्ट दारुण तरीही द्यावया त्याचे दर्शन. काढिला पाहिजे मार्ग शोधून दोलायमान मन होई. तथापि कोणतीही गोष्ट जोवर स्वतःस न कळे नीट तीन स्वीकारी ऐसा धीट स्वभाव असे नरेंद्रचा. प्रत्यक्ष अनुभव घेतल्या वाचून न माने केवळ करिता कथन. स्पष्टपणे तो टाके सांगून यावर आपुली श्रद्धा नसे. रामकृष्ण देवतया प्रती आपुले जे अनुभव सांगती तो तयांची ही पाहे प्रतीती त्या बिन विश्वास ठेवीना. ठाकुरांच्या आध्यात्मिक अवस्था अनुभव अनेक ते सांगती जो विवेक तयांची ही परीक्षा करीत असे. रामकृष्णांसारखा उदार संशय छेदक समर्थ थोर न मिळता तयाला गुरुवर तर काय होते कोण जाणे. कदाचित नरेंद्राचे मन संशय सागरात भटकून काढिला असता पंथ नवीन कर्तृत्ववान नरेंद्रने. परंतु ठाकुर जाणती पूर्ण नरेंद्रनाथ असे कोण. पूर्वीवर का घेई जनन काय कार्य असे त्याचे. नानाविध पंथाचे पूर्ण विविध धर्मांचे देवनी ज्ञान. श्रीरामकृष्ण भगवान पूर्णता देती नरेंद्रला. श्रीरामकृष्ण कथामृत प्रेमाने रघुपती सेवित सद्भक्तांना पाचारित सेवुनी धन्य भावया. इति श्रीरामकृष्ण कथामृताचा 31वा अध्याय. ओम शांती शांती शांतिः. हरि ओम तत्सत्. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.